नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. आजचा दिवस खरंच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता तीच बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे बाजारभाव. बाजारभावाबाबत खरंच गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवरती खूप वाईट संकट आली होती. एकतर निसर्ग साथ देत नाही आणि दुसरी म्हणजे बाजारभाव शेतकऱ्यांनी कसं बसं पिकवलेलं पीक देखील योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडतो. सध्या विदर्भामध्ये दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला थेट 5,200 रुपये इतका दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. खरं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिलासाच मानावा लागेल, कारण गेले काही दिवसांपासून शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हते. आता दर चांगले वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले. तर याच बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5,240 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आणि सर्वसाधारण 4,600च्या दर पुढे गेला. तर बाभुळगाव बाजार समितीच्या सोबतच सोलापूर बाजारात देखील 5,100 रुपयापर्यंतचा दर पोहोचलेला आहे. तर नागपूर बाजारात देखील 5,000 रुपयांचा टप्पा सोयाबीननं गाठला आहे. म्हणजेच आज राज्यामध्ये काही ठराविक बाजार समित्यांमध्ये 5,000 रुपयांच्या वर भाव मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे आवकही जोरदार कायम आहे. खानदेशातील जळगाव बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. तब्बल 2,125 क्विंटल आवक झाली. मात्र इतकी मोठी आवक असूनही जळगाव बाजार समितीमध्ये दरांबाबत आणि भावाबाबत 3,300च्या आसपास भाव गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे केवळ जास्तीत जास्त आवक असली तरी चांगला दर मिळाल्याचंही इथे पाहायला मिळालेलं नाहीये. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे की भाव अजून वाढणार का. परंतु बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढच्या काही दिवसात आवक वाढली तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5,200 रुपयापर्यंतचा दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र एकदम सगळा माल विकण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी थोडा थोडा करून विकला तर जास्तीत जास्त भाव राहू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही माहिती समोर आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.